नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बायोरेमेडिएशन आणि बायोमास युटिलायझेशनच्या अंडर एक टॉपिक येतो बायोस्टिम्युलेशन, तो आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम बायोस्टिम्युलेशन ही एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी स्ट्रॅटेजी आहे. याच्याद्वारे जे काही बायोडिग्रेडेशन आहे प्रोटीनचं ते नॅचरली आपण इनॅन्समेंट हे करू शकतो, पर्टिक्युलरली सॉईल ग्राउंड वॉटरमधलं, जे की इंडिजिनस जे काही मॅक्रोरिझम आहे त्याची ॲक्टिव्हिटी स्टिम्युलेट करून आपण हे जे काही बायोरिमेडिएशन आहे ते करत असतो. याच्यामध्ये आपण हे बायोरिमेडिएशन प्रोसेसमध्ये ऑइल स्पिल असतील, हेवी मेटल असतील, पेस्टिसाईड असतील किंवा जे काही अजून हजार्डियस जे काही सबस्टन आहे त्याचं आपण क्लीनअप किंवा पूर्णपणे त्याचं जे हार्मफुलचं हार्मलेस प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन हे करत असतो. तर पर्पज काय, याच्यामुळे जे काही कंटामिनंटची जी काही ब्रेकडाऊनची जी ॲबिलिटी आहे ती ॲक्सिलेट होते. ते कशामुळे होते, ज्यावेळेस आपण ग्रोथ आणि मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी एखाद्या नेटिव्ह मायक्रोऑर्गॅनिझमची आपण वाढवतो, बूस्ट करतो, जे की एन्व्हायरमेंटलमध्ये ऑलरेडी प्रेझेंट असतात. असे जे काही मायक्रोऑर्गॅनिझम आहे नेटिव्ह मायक्रोऑर्गॅनिझम, त्याची जर आपण ग्रोथ आणि मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी जर वाढवली, जे काही कंटामिनंटचे जे काही ॲक्सिलरेट आहे ब्रेकडाऊनचं ते आपोआप वाढून जाईल. तर पर्पज काय आहे, कंटामिनंट ब्रेकडाऊन करण्याची जे काही ॲबिलिटी आहे ते ॲक्सिलरेट स्टिम्युलेशनमुळे होते. मॅकॅनिझम जर विचार केला, जे काही इंडिजिनस जे काही मायक्रोरिझम किंवा नेटिव्ह मायक्रोरिझम आहे, जे काही ऑलरेडी जे काही प्रोटीनला डिग्रेड करत आहे, पण त्याची ॲबिलिटी आपण याच्यामध्ये इन्क्रीज करतो. ती कशी करतो, जे काही न्यूट्रंट वगैरे असतील ते अवेलेबल करून द्यायचे, ऑप्टिमल एन्व्हायरमेंटल कंडिशन दिल्यामुळे जे काही मायक्रोऑर्गॅनिझम आहे त्याची ग्रोथ ही जास्त प्रमाणामध्ये होते. बायोस्टिम्युलेशनमध्ये आपण जास्त प्रमाणात न्यूट्रन आणि ऑक्सिजन ही इन्क्रीज करतो किंवा ॲड करतो त्याच्यामध्ये, जेणेकरून मायक्रोवेल ॲक्टिव्हिटी त्याची ग्रोथ ही ॲक्युरेटली होऊ शकेल. तर हे मेकॅनिझम आपल्याला बायोस्टिम्युलेशनचं पाहायला मिळतं. तर कंपाऊंड कोणकोणते असतात, न्यूट्रनमध्ये आपण नायट्रोजन, फॉस्फरस किंवा पोटॅशियम हे मायक्रोवेल ग्रोथसाठी जे काही मायक्रोऑर्गॅनिझमसाठी त्याच्या स्पेसिफिक ग्रोथसाठी हे जे काही न्यूट्रिएंट आहे ते लागत असतात, ते जर आपण प्रोव्हाइड केले तर त्याची ग्रोथ ही होऊ शकते. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर म्हणजे जे काही सच ॲज ऑक्सिजन म्हणजे काही एरोबिक आहे किंवा जे काही नायट्रेट सल्फेट आहे ते अनएरोबिक प्रोसेसमध्ये जास्त प्रमाणात वापरतात. एरोबिक प्रोसेसमध्ये आपण ऑक्सिजन जास्त वाढवायचा किंवा ऑक्सिजन ऑप्टिमल द्यायचा आणि जे काही अनएरोबिकमध्ये नायट्रेट किंवा सल्फेट याचं बॅलन्स आपण ठेवायचं. मॉइश्चर हे आपल्याला माहिती आहे की ती मोटॅलिटीसाठी की मोबिलिटीसाठी किंवा एन्झायमॅटिक फंक्शनसाठी, मायक्रोवेल फंक्शनसाठी तर वॉटर हे जास्त प्रमाणामध्ये इम्पॉर्टंट असतं. तर मग मॉइश्चर तिथं जास्त प्रमाणात मेंटेन करून ठेवायचं. pH कंट्रोल म्हणजे काही न्यूट्रल pH आहे ते मेंटेन ठेवायचं, जेणेकरून लिमाने जे काही अदर जे काही केमिकल आहे त्याची ॲबिलिटी वाढू शकेल. सर्पेक्टन किंवा बायोसर्पेक्टन हे जे काही आहे ते हायड्रोफोबिक जे कंटॅमिनंट असतात ऑइल वगैरे त्याची ॲबिलिटी वाढवण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर ॲप्लिकेशनचा जर विचार केला तर ऑइल स्पिल रेमिडिएशनमध्ये जे काही मरीन आणि कोस्टल रिजन आहे त्याच्यामध्ये वापर केला जातो. जे काही ऑइल डिग्रेडिंग जे काही मायक्रोऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये जर आपण फर्टिलायझर जास्त जर टाकली तर त्याच्यामुळे त्याची ॲबिलिटी वाढू शकते. ग्राउंड वॉटर डिकंटॅमिनेशन म्हणजे जे काही नायट्रेट कंटॅमिनेटेड वॉटर आहे त्याच्यात जे काही डिनायट्रेफायडिंग जे काही बॅक्टेरिया आहे त्याची ॲबिलिटी वाढवण्यासाठी आपण जर नायट्रेट इंजेक्शन जर दिलं त्याच्यामुळे जे काही नायट्रेट कंटॅमिनेटेड वॉटर आहे ते डिकंटॅमिनेट होऊ शकेल. तसंच सॉईल बायोरेमिडिएशन म्हणजे जे काही कंपोस्ट आहे किंवा जे मॅनिक्युअर आहे त्याच्यात इन्क्रीज करून जे काही मायक्रोवेल कंडिशन आहे ती आपण इन्क्रीज करू शकतो. म्हणजे प्लॅनला जर आपण दिलं तर त्याची ग्रोथ होते. तसंच मायक्रोऑर्गॅनिझम जर आपण कंपोस्ट वगैरे जर दिलं त्याच्यामध्ये जे काही बायोरेमिडिएशन जी ॲबिलिटी आहे ते मायक्रोवेल ग्रोथ जी आहे ती जास्त होऊ शकेल. तसंच ॲडव्हान्टेजेस जर विचार केला तर ही जी टेक्निक आहे ते कॉस्ट इफेक्टिव्ह आहे कम्पेअर द रेमिडिएशन मेथड. इको फ्रेंडली टेक्निक आहे, एन्व्हायरमेंटल टेक्निक आहे आणि सस्टेनेबल आहे. तसंच जे काही नॅचरली ऑकर मायक्रोऑर्गॅनिझम आहे ते युटिलाइज करायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये जे काही इन्व्हेसेस जे काही स्पेसेस आहे त्याचा रिस्क आपण रिड्यूस करत असतो. ते झाले त्याचे ॲडव्हान्टेजेस. लिमिटेशनचा जर विचार केला, जे काही नेटिव्ह मायक्रोऑर्गॅनिझम याच्यामध्ये लागतात कारण की त्याचं डिपेंडंट वगैरे जास्त प्रमाणामध्ये लागतं. तसंच केअरफुल मॉनिटरिंग आपल्याला लागते न्यूट्रन लेवलची, जेणेकरून जे काही युट्रोपिकेशन आहे ते आपण अवॉइड करू शकेल. जर न्यूट्रलची जर अवेलेबिलिटी जर नसेल त्याच्यामुळे जे काही त्याचं ग्रोथ आहे ते होणार नाही आणि जे काही एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट आहे तर ते लेस्ट इफेक्टिव्ह असेल, हाय टॉक्झिसिटी असेल आणि लो टेम्परेचर जर तिथं असेल तर मग त्याचं ग्रोथ ही होऊ शकणार नाही. तसंच जर आपण पाहिलं रिअल वर्ल्ड एक्झाम्पल जर विचार केला, जे काही एक्झॉन वरडेज ऑइल स्पिल झालं होतं अलास्कामध्ये 1899मध्ये, जे काही बायोस्टिम्युलेशन म्हणजे त्याच्यामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस फर्टिलायझरचा वापर केला होता ते जे की शोरलाईनमध्ये टाकलं होतं. त्याच्यामुळे जे काही ऑइल डिग्रेडिंग जे बॅक्टेरिया आहेत
त्याला स्टिम्युलेट झाला आणि त्याची जी काही सिग्निफिकंटली जे काही नॅचरल डिग्रेडेशन प्रोसेस आहे तिला स्पीडअप मिळाला आणि ते जे काही ऑइल स्पिल आहे ते क्लीन होण्यास मदत तेव्हा झाली होती. तर हे एक्झाम्पल आपल्याला बायोस्टिम्युलेशनचं पाहायला मिळतं. तर या व्हिडिओमध्ये आपण बायोस्टिम्युलेशन म्हणजे काय डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर एखाद्या टॉपिकवर जर तुम्हाला स्पेसिफिक व्हिडिओ जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.